पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका 100 कोटींच्या अत्यंत आलिशान आणि भव्य अशा पाटील पॅलेसमध्ये ही अंगावर काटा आणणारी घटना घडली. विक्रम पाटील हा पुण्यातील एक अत्यंत मोठा, गर्विष्ठ आणि निर्दयी बिल्डर होता. त्याच्याकडे पैशांचा आणि राजकीय ओळखींचा भयंकर माज होता. घरात त्याची आई कावेरीबाई या देखील अत्यंत लालची आणि कडक हुकूमशहा होत्या. विक्रमचे लग्न अनन्या नावाच्या एका अत्यंत साध्या, अनाथ पण प्रचंड हुशार मुलीशी झाले होते. अनन्याचे पुण्यात कोणीही नव्हते. ती लग्नाआधी UPSCची तयारी करत होती. तिला IAS अधिकारी बनायचे होते. पण विक्रमने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि लग्नानंतर मी तुला अधिकारी बनवेन असे खोटे वचन देऊन तिच्याशी लग्न केले. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी कावेरीबाईंनी तिची सर्व पुस्तके जाळून टाकली आणि तिला घरात एका मोलकरणीसारखे राबवायला सुरुवात केली. लग्नाला 2 वर्ष झाली होती. अनन्या आता 6 महिन्यांची गरोदर होती. पण याच दरम्यान विक्रमच्या आयुष्यात एक भयंकर वळण आले. विक्रमच्या व्यवसायात त्याला एका मोठ्या राजकीय नेत्याची साथ हवी होती. या नेत्याने विक्रमसमोर एक अट ठेवली. जर तू माझ्या एकुलत्या एक मुलीशी लग्न केलंस तर मी तुला हुंड्यात 50 कोटी रुपये आणि पुणेचे सर्व मोठे प्रोजेक्ट्स देईन. पैशांच्या आणि सत्तेच्या लालसेपोटी विक्रम आणि कावेरीबाई पूर्णपणे आंधळे झाले. त्यांनी ती 50 कोटींची ऑफर हवी होती, पण मध्ये अनन्या होती. जर त्यांनी अनन्याला घटस्फोट दिला असता तर अनन्याने कोर्टात जाऊन विक्रमची बदनामी केली असती आणि त्याच्या संपत्तीवर हक्क सांगितला असता. त्यामुळे विक्रम आणि त्याच्या आईने अनन्याला आणि तिच्या पोटातल्या बाळाला कायमचे संपवण्याचा एक अत्यंत अमानुष आणि राक्षसी कट रचला. त्यांनी डॉक्टरला पैसे चारून अनन्याला काही गुंगीची आणि वेडेपणाची औषधं द्यायला सुरुवात केली. समाजात त्यांनी अशी अफवा पसरवली की त्यांच्या गरोदर सुनेला वेड लागले आहे आणि ती मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली आहे. जुलै महिन्याची ती एक भयंकर काळ रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. विक्रमने अनन्याला गुंगीचे औषध दिले आणि तिला स्वतःच्या गाडीत टाकले. तो तिला घेऊन पुण्यापासून खूप दूर अत्यंत घनदाट आणि निर्जन अशा ताम्हिणी घाटाच्या जंगलात आला. रात्रीचे 3 वाजले होते. जंगलात साधी कुत्र्याचीही चावल नव्हती. विक्रमने अनन्याला गाडीतून बाहेर खेचले. पावसाच्या आणि थंडीच्या माऱ्याने अनन्याची गुंगी थोडी उतरली. तिने विक्रमचे पाय पकडले. विक्रम, आपण इथे कुठे आलोय? मला खूप भीती वाटते. माझ्या पोटात दुखतंय विक्रम, मला घरी घेऊन चला. अनन्या ढसाढसा रडत होती. पण विक्रमने अत्यंत निर्दयीपणे अनन्याच्या पोटावर एक जोरात लाथ मारली. घरी? आत्ता तू कधीच घरी येणार नाहीस. मला 50 कोटी रुपये आणि मंत्र्याची मुलगी हवी आहे. तुझ्यासारख्या भिक्कारडीला मी माझ्या आयुष्यातून कायमचं फेकून देतो. तू इथून जिवंत परत जाण्याची काहीच शक्यता नाही. जंगली श्वापदे तुला आणि तुझ्या या बाळाला उद्या सकाळपर्यंत खाऊन टाकतील. अनन्या रक्ताची उलटी करून जमिनीवर कोसळली. विक्रम विकृत हसून गाडीत बसला आणि त्याने अनन्याला त्या भयंकर पावसात मरणाच्या दारात एकटे सोडून पळ काढला. अनन्या रात्रभर त्या चिखलात तडफडत होती. पहाटेच्या वेळी एका गरीब आदिवासी जोडप्याने तिला पाहिले आणि त्यांनी तिला आपल्या झोपडीत नेले. त्याच दिवशी अनन्याने एका गोड मुलीला जन्म दिला. अनन्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला विक्रमचा तो अमानुष चेहरा आणि त्याची लाथ आठवली. तिचे डोळे अश्रूंनी भरले नाहीत, तर तिथे प्रचंड संतापाची आणि बदल्याची आग पेटली. तिने स्वतःच्या रडणाऱ्या बाळाला छातीशी लावले आणि त्या झोपडीतच एक भयंकर शपथ घेतली. विक्रम, तू मला संपवण्यासाठी जंगलात फेकलंस, पण आता मी अशी परत येईन की तुझा तो पैशांचा माज आणि तुझा अहंकार पायाखाली तुडून तुझी राख रांगोळी करेन. 5 वर्ष अनन्याने त्या आदिवासी पाड्यातच काढली. तिने तिथे शेतात मजुरी केली, लोकांची भांडी घासली आणि रात्री एका साध्या दिव्याखाली स्वतःच्या बाळाला मांडीवर झोपून ती जिद्दीने UPSCचा अभ्यास करत राहिली. विक्रम आणि कावेरीबाईंनी तिकडे पुण्यात अनन्या वेडी होऊन पळून गेली असा बनाव रचला आणि मंत्र्याच्या मुलीशी मोठ्या थाटामाटात लग्न करून अब्जावधींचे साम्राज्य उभे केले.
5 वर्ष उलटून गेली. विक्रम आता पुण्यातच सर्वात मोठा आणि माजोर्डा बिल्डर बनला होता. त्याने मुळशीच्या जंगलात सरकारी जागा बळकावून स्वतःसाठी 100 कोटींचा एक अत्यंत भव्य आणि बेकायदेशीर बंगला बांधला होता. त्याचवेळी पुणे जिल्ह्यात एका नवीन आणि अत्यंत कडक जिल्हाधिकारीची बदली होऊन आली होती. या नवीन महिला कलेक्टरने संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली होती. विक्रमच्या त्या बेकायदेशीर बंगल्यावरही पाडकामाची नोटीस आली होती. विक्रम हसला. कलेक्टर कोण लागून गेलीये? माझ्या सासरच्याची सत्ता आहे इथे. मी त्या कलेक्टरला पैशांची बंडल फेकून विकत घेईल. विक्रमने नोटीस फाडून फेकली आणि त्या कलेक्टरला स्वतःच्या बंगल्यावर एका पार्टीसाठी आमंत्रित केले. सकाळचे 10 वाजले होते. विक्रमने बंगल्याबाहेर सर्व राजकीय नेते आणि पत्रकारांना बोलावले होते. तेवढ्यात भयंकर सायरन वाजवत पोलिसांच्या 10 गाड्यांचा ताफा आणि त्याच्यामागे तब्बल 5 पिवळे धमक मोठे बुलडोझर विक्रमच्या बंगल्याच्या गेटमध्ये घुसले. विक्रम आणि कावेरीबाई अवाक होऊन बघत राहिले. सर्वात पुढच्या पांढऱ्या सरकारी गाडीचा दरवाजा एका हवालदाराने उघडला. त्या गाडीतून एक अत्यंत रुबाबदार, डोळ्यांवर काळा चष्मा आणि अंगात कडक फॉर्मल कपडे घातलेली एक महिला IAS अधिकारी खाली उतरली. तिच्या पाठीमागे 50हून अधिक बंदूकधारी पोलीस होते. विक्रमने पुढे जाऊन पैशाची बॅग पुढे केली. मॅडम, तुम्ही आलात, पण हे बुलडोझर कशासाठी? हे घ्या, यात 5 कोटी रुपये आहेत. विषय इथेच संपवूया. त्या महिला अधिकाऱ्याने स्वतःच्या डोळ्यांवरचा काळा चष्मा एका झटक्यात काढला आणि तिचे ते रागाने धगधगणारे भेदक डोळे बघून विक्रम आणि कावेरीबाईंच्या हातातली पैशाची बॅग खालीच पडली. त्यांचा श्वास अक्षरशः घशातच कोंडला गेला. त्यांची बोबडीच वळली आणि डोळ्यांसमोर अंधारी आली. ती कलेक्टर दुसरी कोणीही नसून 5 वर्षापूर्वी ज्या गरोदर बायकोला विक्रमने जंगलात मरण्यासाठी फेकून दिले होते, ती अनन्या होती. अनन्या, तू तर मरणार होतीस ना? आणि तू कलेक्टर? विक्रम भीतीने थरथर कापत जमिनीवर कोसळला. कावेरीबाईंची तर घाबरून पळताभुई थोडी झाली. अनन्याच्या डोळ्यात रक्ताची आग उतरली होती. ती चालत पुढे आली आणि तिने विक्रमच्या कानशिलात अशी एक भणभणीत चपराक ओढली की विक्रम थेट जमिनीवर आदळला. अनन्या अत्यंत करारी आणि वाघाच्या डरकाळीसारख्या आवाजात गरजली. विक्रम पाटील, 5 वर्षापूर्वी तू एका गरोदर अनाथ मुलीला ताम्हिणीच्या अंधाऱ्या जंगलात फेकून दिलं होतंस. तुला वाटलं ती तिथेच कुत्र्यासारखी मरेल, पण तू विसरलास की ती एक स्त्री होती. तिने स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, जंगलात राहून UPSC टॉप केली आणि आज तीच अनाथ मुलगी या संपूर्ण जिल्ह्याची कलेक्टर आणि साक्षात तुझा काळ बनून तुझ्या छाताडावर उभी राहिली. हे ऐकताच विक्रम आणि कावेरीबाईंचे पाय लटपटू लागले. अनन्या, मला माफ कर. मी तुझा नवरा आहे. आपण पुन्हा एकत्र राहू. विक्रम रडत अनन्याचे पाय पकडायला गेला, पण अनन्याने त्याला लाथेने दूर ढकलले. माझ्या पायाला स्पर्श करायची तुझी लायकी नाही, नीच माणसा. तू माझा नवरा त्याच रात्री मेला होतास. आज मी इथे फक्त एक कलेक्टर म्हणून आले आहे, तुझ्या या बेकायदेशीर साम्राज्याची राखरांगोळी करायला. अनन्याने इन्स्पेक्टरकडे बघून आदेश दिला. इन्स्पेक्टर, या विक्रमवर अटेम्प्ट टू मर्डर आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आत्ताच्या आत्ता बेड्या ठोका आणि याच्या या 100 कोटींच्या बेकायदेशीर बंगल्यावर बुलडोझर चालवा. एकही वीट शिल्लक राहता कामा नये. पुढच्या अवघ्या 10 मिनिटात पोलिसांनी विक्रम आणि कावेरीबाईंच्या मुसक्या आवळल्या. ज्या हातांनी त्यांनी अनन्याला मारहाण केली होती, त्याच हातांमध्ये आज बेड्या पडल्या होत्या. त्यांना अक्षरशः फरफटत पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबण्यात आले आणि अनन्याच्या एका इशाऱ्यावर ते 5 बुलडोझर सुरू झाले. पाहता पाहता विक्रमचा तो 100 कोटींचा माझाचा बंगला पूर्णपणे मातीत मिसळला. धुळीचे लोट हवेत उडत होते. अनन्याने अत्यंत समाधानाने त्या कोसळणाऱ्या बंगल्याकडे पाहिले. एका स्त्रीच्या अतिकतेचा फायदा घेणाऱ्या राक्षसाचा आज पूर्णपणे अंत झाला होता. अनन्याने स्वतःच्या मुलीला सन्मानाने गाडीत बसवले आणि ती रुबाबात तिथून निघून गेली. मित्रांनो, स्त्री ही कधीही कमजोर नसते. जेव्हा ती प्रेम
प्रेमात असते तेव्हा ती सर्व काही सहन करते, पण जेव्हा ती स्वतःच्या मुलाच्या अस्तित्वावर पेटून उठते तेव्हा ती साक्षात रणचंडी बनते आणि कितीही मोठ्या अहंकारी राक्षसाची राखरांगोळी करूनच शांत बसते. कर्माचा फटका असाच बसतो. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडल्यास आपल्या स्वामी कथा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.